चला दोन्ही खेळाडूंनी यानंतरचा सामना आपण बघतोय ना, तो सामना आहे ते दार उघडणारा जो संघ जाऊन सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहे. अर्थातच सेमीफायनल मध्ये पोहोचल्यानंतर थांबा ना, बघते येते सेमीफायनल मध्ये पोहोचल्यानंतर एक ट्रॉफी तर निश्चित तुमच्या नावावर होणार आहे. कारण सेमीफायनलिस्ट जे 4 संघ असतील त्या 4 संघांना 4 ट्रॉफ्या इथे आहेत. मात्र फरक असणार 1 2 3 की 4. हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये होतोय ना, हा सामना त्या ट्रॉफीकडे घेऊन जाणार आहे. त्या ट्रॉफीकडे जाणाऱ्याचा मार्ग उघडणारा, दार उघडणारा सामना म्हणजेच वार प्रहार, हल्ले प्रतिहल्ले आणि मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं रंग इथे मात्र चढल्याशिवाय राहणार नाहीये. थोडासा पंचाणी थोडंसं नाश्त्यासाठी बाहेर आल्यात. सचित ठरतोय सामनावीर या अगोदर झालेल्या सामन्याचा. तुमच्या सरांनीच नाव सचित दिलं. सतीश जी आहे तुमचं नाव माफ करा. संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जोरदार टाळ्यांच्या स्वागतासह त्यांचं आपण स्वागत करूया. क्रिकेट मधील हा देवगड पाडगाव मधील कोहिनूर म्हटलं तरी हरकत नाही. ओके काय ए अंपायर सांग जायला. जाधव सर जाधव सर झालं का. एक ओव्हर ना, एक ओव्हर ना मॅच में ना एकच ओव्हर. जाधव सर वळूया आता सामन्याच्या आयोजनाकडे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागलाय, मात्र तो विसरून आता मात्र पेंढरी गावचं आयोजन आज संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये नावाजत आहे ना, त्याकडे सर्वांनी आता लक्ष देऊया. अर्थात अनाउन्समेंट करायची मित्रांनो, इथे जमलेल्या मित्रांना सांगावंसं वाटतंय नवी कोरी सायकल समोर आहे. तुम्ही म्हणाले कशाला ठेवली आहे, तर त्यासाठी जी कोणाला मिळणार तो इथे जमलेला प्रेक्षक असेल किंवा ह्या अगोदर सुद्धा कोणी पावत्या फाडल्या आहेत
ते कोणाच्याही नशिबात जाईल. या सायकलसाठी पावती फाडायची आहे 100 रुपयाची आणि त्यानंतर संध्याकाळी लकी ड्रॉ ओपन होईल. ज्याच्या नशिबात असेल ती सायकल त्यावेळेला मिळेल. त्यावेळी आलेले प्रेक्षक असतील, जमलेले माझे क्रीडा रसिक असतील, सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला जर भाग्य आजमावून बघायचं असेल तर या 100 रुपयाची पावती फाडा आणि आपलं नशीब आजमावून बघा. या विशाल सर जुळले जातात माझ्यासोबत. पहिला चेंडू घेऊन येतोय किल्ले विजयदुर्ग संघाचा हा गोलंदाज नितीन. काय केलं तू? लिहिलेलं नाही तू? लिहिलेलं काय नाही आतापर्यंत? 2 काढला नाही पहिल्यावर. महेंद्र आणि प्रतीकची ही जोडी. या प्रतीकने मगाच्या सामन्यामध्ये 25 धावांचं एक षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. किती वेळ झाला? नितीन गोलंदाजी मार्कवर. क्वार्टर फायनलचा हा सामना, अर्थातच ते दार उघडणारा सामना, सेमीफायनल कडे जाऊन पोहोचवणारा हा सामना. बघूया इथे मात्र सामन्यामध्ये काय घडेल. अर्थातच जुळले जातील. विशालजी कमॉन, स्वागत आहे तुमचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. या चेंडूवरती चेंडू जाईल सीमा पार. येतो ही ते चौकार. सर माईक द्या. आहे ना, भरपूर आहे. हा, बांदेकर सरांकडे अजून असतील द्या ना. आहे ना माईक? आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इथे मात्र किल्ले विजयदुर्ग संघाकडनं. किल्ले विजयदुर्ग संघ खऱ्या अर्थाने इथे दाखल झालाय ना, तो मात्र मनामध्ये एक स्वप्न बाळगून दाखल झालाय. मला या स्पर्धेमध्ये गेली 3 वर्ष संधी मिळत नव्हती. 4थ्या पर्वामध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं जर करायचं असेल ना तर मैदानामध्ये मला खेळून दाखवावा लागेल. तेच करून दाखवताना किल्ले विजयदुर्ग प्रत्येक चेंडूवरती अगदी प्रत्येक खेळाडू इथे सज्ज दिसतोय. पुन्हा एकदा काहीतरी चांगलं घडताना पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती हल्ले, प्रतिहल्ले, वार, पलटवार पाहायला मिळत आहेत. कारण का, क्वार्टर फायनलचा सामना असल्यामुळे हा सामना तुमचं भाग्य उजळणार आहे. अर्थातच कोणत्या तरी एका ट्रॉफीकडे घेऊन जाणार नक्कीच जो संघ जिंकेल त्या संघाला. आणि म्हणूनच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घमासान चालू आहे. काय म्हणाल विशाल भाई, तुम्ही आलात आणि क्वार्टर फायनलचा सामना, असा सामना जो इथे रंगणार आहे, जो इथे प्रत्येक खेळाडू आपली ताकद दाखवणार आहे. हॅलो, थँक्यू प्रकाशजी. नक्कीच आपण मित्रांनो पाहतोय पेंढरी बॉयज आयोजित पेंढरी चषक 2025 सकाळ 17 आहे आणि आज सकाळ 17 मध्ये अगदी सामन्यांचं घमासान, सामन्यांचं युद्ध तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज सकाळ 17 पासून मित्रांनो आपण ऐकत होतात देवगडचा एक बुलंद आवाज, ज्या आवाजानं स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग अल्पावधीतच निर्माण केलाय. आमचे मार्गदर्शक समालोचक प्रकाशजी जोरे सर यांचा. जाऊया बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र क्वार्टर फायनलचा मुकाबला आपल्या समोर पेश होतोय. एकीकडे पाहिलं तर किल्ले विजयदुर्ग, तर दुसरीकडे भैराई पॅकर्स. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 13 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या, 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू आपण पुनश्च गोलंदाज सज्ज होतोय. ज्या गोलंदाजानं देखील अल्पावधीतच चांगली गोलंदाजी आणि एक स्वतःचं एक वेगळं सातत्य राखण्यामध्ये कायम यश मिळवलंय गोलंदाज आपण पाहतो. मात्र यावेळेचा फटका जर पाहिला, लक बाय चान्स चेंडू सीमारेषा पार होतोय, येतोय चौकार. चांगली सुरुवात. चला मित्रांनो, वेळ थोडा कमी घ्या. आपण टीम मीटिंग साठी
थोडा वेळ कमी घ्यायचा आहे, कारण आपला संध्याकाळपर्यंत ही संपूर्ण स्पर्धा अगदी बॅडलाईटचा कुठलाही इफेक्ट न येता या ठिकाणी संपन्न करायची आहे. आपण सलामीवीरांची जोडीचा विचार केला तर महेंद्र आणि प्रतीक आतापर्यंत चांगली कामगिरी, चांगली सुरुवात, एक मी म्हणेन लिडिंग बॅटिंग आपल्या संघासाठी यांनी करून दिली आहे. इथून मात्र तयार झालेल्या त्या बेसला कशा प्रकारे अंकुश चढवला जाईल, कशा प्रकारे कळस चढवला जाईल हे मात्र येणारे आपल्याला षटकं सांगून जातील. बॅक इन क्रिकेट आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नव्याने दाखल झाला अक्षय. यावेळेचा चेंडू थोडासा सफल झाला आणि काय टायमिंग केलं, प्रॉपर टायमिंग, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय पेंढरी चषकाचा षटकार. आक्रमण आणि आक्रमणच त्याच्याकडून पाहायला मिळतंय. वैयक्तिक पाहिलं तर 13 धावांवरती नॉट आउट आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 23 धावांपर्यंत मजल मारली आहे. जबरदस्त प्रकारची फलंदाजी आतापर्यंत किल्ले विजयदुर्ग या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण त्यांना माहीत आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकलो तर आपण एक ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेऊन मिरवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अक्षय पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल जरूर झाली आहे, मात्र टायमिंग या ठिकाणी होत नाहीये. स्वतः फलंदाज मिस झालाय, मात्र यष्टीरक्षक देखील बीट्स होतोय. चेंडू निघून जाईल बाई स्वरूपात. येतोय पुन्हा एकदा चौकार. खास मालवणी समालोचन आपल्याला काही कालावधीमध्येच ऐकायला मिळेल. पुनश्च एकदा धावसंख्येचा विचार केला तर 27 धावांपर्यंत मजल मारली आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सध्याच्या घडीला महेंद्र लिडिंग करतोय. आक्रमण करायचं माहित आहे, सामना 3 षटकांचा आहे. ओहो हो, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, स्पीड साऊंड आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. अजून एक तडाखा, अजून एक पेंढरी चषक षटकार. क्या बात आहे, अगदी धुवाधार फलंदाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. जबरदस्त. जसा उन्हाचा वेग वाढत चाललाय ना, अगदी महेंद्र आणि प्रतीक यांची फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची पाहायला मिळते. काय कमालीचं टायमिंग, अगदी मिडलिंग, परफेक्ट मिडलिंग ऑफ द बॅट ज्याला म्हटलं जातं ना, अशा पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहिलं तर आमची जी या स्पर्धेच्या निमित्तानं जी मार्गदर्शक टीम आहे, जी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड आणि अहोनात मेहनत घेत आहेत, त्या टीमचं या ठिकाणी फोटो सेशन केलं जात आहे. आपण पाहतोय लाडगावकर सर खास गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचा खेळ पाहण्यासाठी आले आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिलं तर एक झेलची संधी निर्माण झाली होती, मात्र संधी या ठिकाणी हुकती आहे आणि महेंद्र याचा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. महेंद्र सारख्या खेळाडूला जीवदान मिळणं कुठेतरी मी म्हणेन वादळापूर्वीची शांतता आहे की काय असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण वादळ या खेळाडूने या आधीच सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करतोय, कुठेतरी एक छोटीशी चूक त्याच्याकडून झाली होती, मात्र ती चूक देखील त्याच्या पत्त्यावरती पाहायला मिळते. एक जीवदान त्याला मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीत एक धाव नव्यानं जोडली जाते. पुनश्च एकदा अक्षय. प्रतीकसाठी यावेळेचा चेंडू थोडासा मिसटॅम जरूर झाला. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपचा खेळाडू वेगानं चेंडूवरती पोहोचतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये पाहिलं तर ओ हो हो हो, इथे काय घडतंय, थोडीशी चूक झाली आहे, थोडीशी बॅट हवेत राहिली आहे आणि नतीजा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक मोठी विकेट मिळते. प्रतीक बॅक टू द डग आउट. यस डीजे.
मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय बाहुबली षटकार. महेंद्र याच्याकडून पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 यावेळी संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. टीम किल्ले विजयदुर्ग एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा म्हणजे तब्बल 20.50 सरासरी या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे योगदान आहे ते मात्र आपल्याला महेंद्र याच्याकडून पाहायला मिळतंय. 8 चेंडूंमध्ये 26 धावांपर्यंत आतापर्यंत नॉट आउट इनिंग त्याची आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पहिलाच बॉल रत्नेसाठी उडवलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय पेंढरी चषक 2025 चा षटकार. फोर्टी 47 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. चला भैराई पॅकर्स आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत प्राप्त नाहीये, कर्णधार जरा नोंद घ्यायची आहे. सुशांत तर काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. भैराई पॅकर्स संघाची जबरदस्त प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा रत्नेशसाठी ब्लॉक मध्ये टाकला होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट केली आहे आणि माहित आहे या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक ही महेंद्रकडे राहणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं तो संघाला लिडिंग करतोय, ज्या पद्धतीनं तो संघासाठी बॅटिंग करतोय कमालीची आहे. 48 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. आता मात्र महेंद्र बॅटिंग साठी आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल झाला, गुडघा वाकवला आणि चेंडूला काय टायमिंग केलं, चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक दर्जेदार येतोय षटकार. 54 धावा धावफलकावरती जमा झाल्यात भैराई पॅकर संघाच्या. पुन्हा एकदा शफल झाला, मात्र यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, येते विकेट. दमदार खेळी आपल्या संघासाठी साकारल्या महेंद्र यानं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकारांनी ती खेळी सजवली होत्या. जबरदस्त प्रकारची कामगिरी महेंद्र याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं 54 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय क्रमांक 4 वरती विलेश याला. दरम्यान कोणाला जरी इथे उपस्थित प्रेक्षक वर्ग सुद्धा असेल देवगड तालुक्यातील, कोणालाही जरी का या भव्य दिव्य सायकलवरती जर आपलं नाव करायचं असेल ना, तर 100 रुपयाची पावती फाडायची जी तुमच्या नशिबात असेल तर संध्याकाळी लकी ड्रॉ मध्ये निघेल आणि त्यावेळी इथे झेल होतोय का. दरम्यान 2 क्षेत्ररक्षकांना चकमा देत चेंडू सीमारेषेच्या जवळपास चाललाय, बघूया कुठेपर्यंत पोहोचलाय. आता मात्र फेक केली गेली आहे, चांगली टेक नंतर चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली. दरम्यान मात्र 3 धावा सुद्धा निघाल्या. तर नशीब आजमायचं असेल तर
कोणीही इथे 100 रुपयाची पावती फाडून या सायकलवरती आपलं नाव संध्याकाळी नक्कीच करू शकता. बघूया कोणाचं त्या नशीब जाईल त्या सायकलवरती. वळूया आपण कॉम्बॉक्सकडे, जिकडे सुमधुर आवाज ऐकतोय विशालजी गवळी सरांचा. येस, थँक्यू प्रकाशजी. कारण नशिबाचा साक्षीदार किंवा नशिबाचा मी म्हणतो हकदार म्हणण्याची संधी प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग, अगदी या संपूर्ण जी स्पर्धा लाईव्ह स्वरूपात पाहताय त्यांना देखील या ठिकाणी मिळते. आणि एक संधी आपण पाहिलं तर मैदानावरती खेळाडू विलेश याला देखील मिळाला आहे, ज्याला मात्र त्या ठिकाणी जीवदान प्राप्त झालं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये काय घडतंय काय बिघडतंय, थ्रो तर जरूर झाला होता, फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर बहिराई पॅकर संघाचं 59 आणि इनिंग समाप्ती देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना बहिराई पॅकर संघानं 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा केल्या आहेत 59 आणि 60 धावांचं लक्ष उभं केलंय, ते म्हणजेच किल्ले विजयदुर्ग या संघासमोर. पाहूया अगदी अल्पावधीतच या दुसऱ्या इनिंगचा खेळ आपल्या समोर रंगताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देव्या डीजे मास्टरांना एक संधी, ऐकूया एक सुमधुर गाणं. त्याआधी या टॉससाठी यायचंय, जिथे मात्र आमचे साथी समालोचक प्रकाशजी टॉस का बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. यस प्रकाशजी. मिळणार कारण का, कारण हा सामना सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. थांब ना बाबा. कारण हा सामना सुद्धा क्वार्टर फायनलचा सामना, अर्थातच असा सामना असणार आहे जो सामना ठरवणार आहे की कोणता संघ या 4 ट्रॉफ्यांमधील 1 ट्रॉफ्यांचा हकदार होईल. इथे मात्र महेंद्र राणे सर यांच्या माध्यमातून या सामन्याचं नाणेफेक होईल. माफ करा, कृष्णा मंचेकर सरांच्या माध्यमातून जुईवाडी संघ वर्सेस ईडीए पॅकर्स. कर्णधारांनी यायचं आहे, लवकर या मित्रांनो प्लीज. इनिंग संपल्यानंतर तुम्ही तयारच राहायचं आहे पुढच्या सामन्याच्या खेळाडूंनी. दबाव मात्र नक्कीच असणार आहे इथे. मात्र या सामन्यामध्ये एक सामना तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जिथे मोंट संघाने 60 धावा गोळा केल्यात ना विशाल सर, 60 धावा गोळा केल्या आहेत. आणि इथे मात्र यानंतर एक सामना रंगणार आहे, जो सामना खऱ्या अर्थाने, सर या ना सुप्रीत सर, नाणेफेक केले जाईल आदरणीय कृष्णा मंचेकर सरांच्या माध्यमातून. हेड आणि टेल आहे, तुम्ही वर उंचा. कोण मागताय? स्वप्नील मागतो, उडवा. टेलचा कॉल आहे आणि हेड पडला जातोय आणि नाणेफेक जाते जुईवाडी संघाकडे. काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे, कारण मगाशी तुम्हाला फलंदाजी मिळाली होती जिकडे 70 धावा तुम्ही ठोकल्यात. आता मात्र तुम्ही कुठेतरी या सामन्यामध्ये तुम्हाला चेसिंगकडे वळायचं आहे. तर धावा किती, कमीत कमी किती धावापर्यंत थांबवायचा विचार असेल? 35-40 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न. 35-40 पर्यंत थोड्या कमी होतील ना, कारण तुमचा संघ तर 70-80 धावा करतोय, तर त्यांना पण थोडासा अजून करू दे. नाही 70 35 30-35 पर्यंत थांबवायचं नक्कीच, कारण मगाशी जरी 70 झाल्या तर आता त्या 70 होतील असं नाहीये ना. सामना आहे, क्रिकेट आहे. ठीक आहे, तुमच्या संघाला खूप काही अपेक्षा. स्वप्नीलजी नाणेफेक हरली आहे, तुम्ही जिंकला असता तर काय स्वीकारला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. मागाच्या सामन्यामध्ये तुम्ही चेसिंगला प्रथम फलंदाजी करताना तुम्ही सुद्धा 60 धावा गोळा केलाय, मात्र तुम्हालाही क्षेत्ररक्षण करण्याची काय, म्हणजे या मागचं कारण? हे विकेट असं आहे की म्हणजे इथे चेसिंग होऊ शकते. म्हणजे माझं तरी पण, मी एवढ्या वेळ ह्या ग्राउंडवरती खेळलो आहे, तर माझा अंदाज तेच आहे की इथे चेसिंग होऊ शकते. आणि त्यानंतर एवढं भव्य दिव्य पेंढरी चषकाचं आयोजन, त्याबद्दल थोडंसं तुमच्या मुखातून. खूपच सुंदर आयोजन आहे. मी म्हणजे प्रथमच खेळतोय इथे पेंढरी चषक, पण सुरुवातीपासून मी आपल्या ग्रुपवरती बघतोय किंवा आता हे जे साक्षात इथे बघतोय ते बघून म्हणजे खूपच सुंदर वाटते. आणि असं सुंदर आयोजन असंच बाकीच्यांनी पण करावं अशी अपेक्षा आहे. त्यानंतर हा सामना किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे, करो या मरो. इथे जर हरलो तर बाहेर जाणार, घरी जाणार. त्यामुळे प्रेशर काही किंवा दडपण कसं हँडल कराल त्याबद्दल? नक्कीच, त्यासाठी आम्हाला कमीत कमी 60 ते 65 धावा करावे लागतील, कारण हे विकेटच तसं आहे. थोडा हवेची साथ मिळते बॅट्समनला लेग साईडला, त्यामुळे इथे स्कोर करणं खूपच अपेक्षित आहे इथे.
नक्कीच मग दडपण तर नक्कीच नसणार आहे तुमच्यावरती. जो काय आहे तो अगदी मैदानाच्या आतमध्ये जाऊन मला खेळायचं आहे एवढंच तुमच्या मनामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. धन्यवाद स्वप्न सर. वळूया कॉम्बॉक्सकडे जिकडे विशाल सर लाईव्ह सामन्याकडे तयार आहेत. येस, थँक्यू. आपण जाऊया बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम किल्ले विजयदुर्ग सज्ज झाली आहे. आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर रोहित याच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकारानं सुरुवात जरूर केली. षटकारानं धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिद्धेश राऊंड विकेट सज्ज असेल. आखू टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. रोहित याला देखील माहिती आहे की हा चेंडू बॅटच्या तडाख्यामध्ये आला असता तर नक्कीच या चेंडूवरती देखील षटकार चौकाराची मोहर या ठिकाणी पाहायला मिळाली असती. कारण आखू टप्प्याचा बॉल होता आणि या चेंडूवरती खरं तर फलंदाज रोहित याला चांगला फटका मारण्याची संधी मिळाली होती, मात्र या ठिकाणी मिस झाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं प्रतीक आणि महेंद्र यांनी आपल्या संघाला म्हणजेच बैराई पॅकर संघाला ज्या पद्धतीनं फलंदाजीसाठी सुरुवात करून दिली होती, अगदी तशा प्रकारची सुरुवात इथे मात्र रोहित आणि अभय आपल्या संघासाठी करून देणार का, ही मात्र चित्र आपल्याला पाहायची आहेत. यावेळेस मात्र सिद्धेशाचा चांगला बॉल पाहायला मिळतो. अगदी थेट शरीराचा वेध घेणारा हा बॉल. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव नव्यानं जोडली जाते. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते. धावफलक धावून पोहोचते ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. सिद्धेश गेली अनेक पर्व आपण त्याला देवगड तालुक्यातील अनेक स्पर्धा खेळताना पाहतोय. अनुभव खूप या खेळाडूच्या पाठीमागे आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक दिशा आणि सर्व काही कमालीच सिद्धेशाच्याकडून पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीनं तो चेंडूला रिलीज करतोय, एक जो अचूक टप्पा आहे त्या टप्प्यावरती गोलंदाजी त्यानं करण्याचा जो विचार मनामध्ये घेतलाय, अगदी त्याला या ठिकाणी कार्यान्वित करत असताना आपण त्याला पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय, फेक करतोय. थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला जरूर मिळालं. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 59 धावा प्रथम फलंदाजी करत असताना भैराई पॅकर्स संघानं या ठिकाणी कंप्लीट केली आहेत. त्यामुळे नक्कीच 20ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे. ही सर्व जी कॅल्क्युलेशन आहेत, हे सर्व नियोजन आहे, ते मात्र आता मनामध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंच्या मनामध्ये ही गोष्ट चालली आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ होताना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अभयाच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या षटकामधला दुसरा षटकार. आणि विशाल जी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली है. आगाज तो हो गया है. यहाँ पे धड़कने बढ़ेगी. अब तो मैच किस तरफ जाएगी समझ में नहीं आ रहा है. कौन जीतेगा, किल्ले विजयदुर्ग या भैराई पॅकर्स मोंड. नक्कीच प्रकाशजी, कारण अगदी आपण पाहिलं ना, अगदी पहिल्या चेंडूपासून द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना की इक्का दुक्का नहीं, हम तो सीधा छक्का चौका लगाएंगे. जीतने आए हैं यहाँ से तो बस जीत के ही जाएंगे. यस, उसी के लिए तुरुप का एक्का भी होना जरूरी है ना. वो एक्का यहाँ पे कौन साबित होगा देखना होगा. एक तरफ मेरी तरफ जब तक मैं रोहित है ना मैदान के बीच में, तब तक किले विजय तरफ मेरी तो राय उधर है. क्या कहेंगे आप. मात्र रोहित इथे मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाची शिकार ठरतोय. येते मोठी विकेट. फलंदाज क्रमांक 1 येतोय तंबूच्या आसऱ्याला. एस डीजे, काय घडलंय सर. मी रोहित बद्दल बोलत होतो आणि रोहित तंबूच्या दिशेने चाललाय. अरे बाप रे, ये क्या हो गया. अभी थोड़ी मुश्किलें बढ़ेगी. विजयदुर्ग टीम की यहाँ पे मुश्किलें बहुत बढ़ने वाली है, क्योंकि उस टीम का अगर आधार देखेंगे ना तो ये रोहित है. जिस तरह इंडियन क्रिकेट को रोहित शर्मा ने चलाया है ना, उसी तरह ये रोहित भी इस किल्ले विजयदुर्ग टीम का एक तुरुप का एक्का है. दरम्यान इथे मात्र आमच्या गावातीलच आणि माझे बंधू आदरणीय भगवानजी कात्रे, सोबतच विनायकजी सोरे आणि सोबतच रामा तांबे, या तिघांचं त्रिमूर्तींचं त्रिकूट इथे दाखल झालंय. हो सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याच गावातील आपल्याच सोहळ्यामध्ये आणि आपल्याच ह्या रंगलेल्या तालिमेमध्ये. खऱ्या अर्थाने आई जीवदानीच्या या पायथ्याशी चौंडेश्वरी आईचा
या मुलांनी सजवलेला हा सोहळा सर तुम्ही आम्ही आणि युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र पाहतोय, काय म्हणाल? येस डेफिनेटली, कारण पेंढरी चषक ही स्पर्धा नाही आहे मित्रांनो, कारण खऱ्या अर्थी पाहिलं तर हा एक पेंढरी गावचा सोहळा आहे. अगदी काही दिवसामध्येच शिमगोत्सवाला प्रत्येक गावांमध्ये सुरुवात होईल. ज्या पद्धतीनं शिमगोत्सवाची ओढ कोकणी माणसाला मनामनामध्ये लागली असते ना, अगदी त्याच पद्धतीची ओढ पेंढरी चषकाची देखील प्रत्येक खेळाडूला लागलेली असते. नक्कीच. आणि आपण शिमगोत्सव म्हटलं की तो प्रत्येक घरोघरी आपण जे खेळे जातात ना, पालख्या बाहेर निघतात, देव प्रत्येकाच्या घरी फिरायला जातो. आणि इथे मात्र आज चंदनसरच्या या मैदानावरती अखंड देवगड शिमगोत्सव साजरा करायला, होळीचा तो रंग खेळायला इथे दाखल झालाय, अर्थातच पेंढरी चषकासाठी. येस डेफिनेटली, आज शिमगोत्सवानिमित्त अगदी कमी दिवसांमध्ये होणाऱ्या शिमगोत्सवांच्या देखील प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा असतील. जाऊया बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र प्रतीक यानं जोरदार पलटवार आपल्या संघासाठी करून दिला आहे. कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती किल्ले विजयदुर्ग संघाची, जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहिल्या होत्या, तदनंतर मात्र प्रतीक यानं आपल्या संघासाठी अगदी दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून दिल्यात. आणि कुठेतरी या सामन्यावरती जी पकड आहे ना, ती मात्र भाईराई पॅकर्स संघाने आपली मजबूत करताना पाहायला मिळतोय. नक्कीच. इथून मात्र विजयदुर्ग संघाला विजय गवसणी घालायची असेल ना, आणि नक्कीच विजयदुर्ग संघ, या विजयदुर्गाच्या जर नाव बघितलं ना सर, हे नाव फक्त विजयदुर्ग नाहीये, तर विजयदुर्ग किल्ल्याचं महान प्रतीक, आपल्या राजा छत्रपती महाराजांचं प्रतीक, विजयाचा किल्ला म्हणून तिथे मिरवतो ना, त्याच गावातील हा विजयदुर्ग संघ आहे. आणि ते गणेमी काव्याना अगदी वाकिफ आहेत, पलटवार नक्कीच करतील. दरम्यानचा चेंडू पाहिला तर प्रतीक याचा लेगस्टिकच्या जास्तच बाहेर, पंच दोन्ही हात समांतर दिशेला करतायत. 1 धाव नव्यानं जोडली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावा जमा होत आहेत आणि जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 18. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च झाल्यात, 2 विकेट देखील प्राप्त होताना आपण पाहिल्यात. आणि नवा बॅटर डावकऱ्याचा फलंदाज अक्षय सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. नक्कीच. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. या प्रतीक मागाच्या सामन्याचा सामनावीर सुद्धा आहे पहिला सामन्याचा, जिथे त्याने आपल्या फलंदाजांनी मैदानामध्ये आग ओकली होती. इथे मात्र या सामन्यामध्ये थोडासा फलंदाजीमध्ये थोडासा फेल गेला, मात्र कसर भरून काढतोय आपल्या गोलंदाजीने. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये सर बघितलात ना, तर उत्कृष्ट ऑलराऊंडर ट्रॉफी सुद्धा चमकमती आहे. त्यामुळे निश्चितच ऑलराऊंडर परफॉर्मन्स करण्यामध्ये आज दिवसभरामध्ये ओढ लागणार. प्रत्येक खेळाडू या चमचमत्या ट्रॉफींना गवसणी घालण्यासाठी आज दिवसभरामध्ये आपल्या अंगामधलं क्रिकेट या ठिकाणी पेश करताना आपण पाहणार आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र चांगली गोलंदाजी प्रतीक याच्याकडून पाहायला मिळते. सुरुवातीच्या सिद्धेशाच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15 धावा जरूर निघाल्या, मात्र तदनंतर प्रतीक यानं कंबर कसली आहे आणि कुठेतरी धावसंख्येला जो लगाम आहे तो लगाम लावण्याचं काम या ठिकाणी प्रतीक यानं करून दिलंय. पुनश्च एकदा अक्षय बॅक इन क्रिकेट असेल. यावेळेचा चेंडू अगदी बॅटच्या पल्ल्यामध्ये आणि कुठली चूक करत नाही, चेंडूला भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय लांबच लांब षटकार. बोला थाना सर. हाताच्या बोटांवरती मोजणारे एवढ्या मावळे सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, ते उगाच नाही ना. आणि तोच विजयदुर्ग किल्ला या खेळाडूंच्या पाठीने साक्षीने आहे. सांगतो सर, आपण राजांच्या बद्दल बोलताना थोडं थांबू नका ना. धावा झाल्यात, धावांचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावरती जमा केल्यात आणि येणारे 6 चेंडू आणि धावा करायच्यात म्हणजेच 36. 6 चेंडू 36 धावा. वा, 36चा आकडा. दोघांमध्ये बघूया आता कोण जिंकतोय, कोणाच्या बाजूने हा 36चा आकडा जातोय. खऱ्या अर्थानं मध्ये बघितलं गेलं तर 2 भावांमध्ये किंवा कोणांमध्ये जेव्हा वाद होतात ना, तेव्हा आपण म्हणतो काय रे तुमच्यामध्ये एवढा 36चा आकडा आहे. तोच इथे 36चा आकडा बघायला मिळेल. 6 में 6, गेंद को बाहर फेंकना होगा, स्ट्राइक पे है योगीराज. वाह, इस नाम को हम सब वाकिफ है. यहाँ दिखाना होगा, यहाँ करके दिखाना होगा. पहली गेंद पे प्रहार, मंसूबा तो था लेकिन बल्ले और बैट के बीच में संपर्क अच्छा नहीं था. और विशाल सर, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क, इथे मात्र तो संपर्कच चांगला झाला नाहीये. येस डेफिनेटली, आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, कारण माहीत आहे इथे एक्का दुक्के से काम चलने वाला नहीं है, यहाँ तो छक्कों की बारिश लगानी पडेगी. मात्र पहिल्या चेंडूचा विचार केला तर 2 धावा आल्यात. इथून जर 5 लिगल डिलिव्हरी आपण पाहिले ना प्रकाशजी, तरी सुद्धा सहजरित्या हा
भैराई पॅकर्स संघ या ठिकाणी विजयाला गवसणी घालताना आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण विचार केला तर फ्रंटलाईट गोलंदाज अतुल यांना आपण पाहतोय. सुरुवातीला 2 चेंडू अगदी सुरेख पद्धतीचे पाहतोय. नक्कीच अतुल हा अतुलनीय कामगिरीसाठीच ओळखला जातो. गेल्या काही टुर्नामेंटमध्ये अतुलने बऱ्याच स्पर्धा गाजवल्या आहेत. मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही सर म्हणालात ना की लिगल डिलिव्हरी 5 टाकल्या तर संघ भैरवी जिंकतोय. मात्र या क्रिकेटमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने नक्कीच काय मिळत नाही कोणाला. झगडावं तर लागतंच आणि कधी काय होईल हेही पण सांगू शकत नाही. काही ट्विस्ट बाकी असेल तर येस डेफिनेटली, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला किंमत नाही आहे. कायम अनिश्चितता या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एका चेंडूमध्ये 6 धावा देखील होतात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील न होताना आपण अनेकदा पाहिलंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये प्रकाशजी ट्विस्ट मैदानात पाहायला मिळते. देखा देखा दबाव, यहाँ पे दबाव में प्रभाव छोड़ेगा वही जीतेगा. फ्री हिट होगा. फ्रीडचा बॉल असणार आहे. अगदी थोडीशी या सामन्यामध्ये रंगत वाढवण्याचं काम आहे ना ते यावेळी मात्र या चेंडूने करून दिलंय. कारण नो बॉल आहे आणि यावेळीच फ्रीडची संधी देखील योगीराजाला मिळाली आहे. 4 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. सामना ऑन होतोय. पुन्हा एकदा अतुल फ्रीडचा चेंडू घेऊन समोर योगीराज. आकुर टप्प्याचा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू चालला डीप मध्ये. खेळाडू वेगानं चेंडूपर्यंत पाठलाग करतोय आणि फक्त 1 धाव नव्याने जोडली जाते. कुठेतरी आता हळूहळू भैराई पॅकर्स संघ विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रकाशजी नक्कीच जरी मिळत असलं ना तरी मात्र मी ॲज अ कॉमेंटेटर आणि आतापर्यंत खेळत आलेलो क्रिकेटच्या अनुभवातून नक्कीच सांगेन की सामना अजून संपलेला नाहीये. शेवटचा चेंडू पडलेला नाहीये. शेवटचा ती धाव जमा केलेली नाहीये. मग अर्थातच काही होऊ शकतं. आताच आपण एक नो बॉल सुद्धा पाहिलंय. गेल्या एका ठिकाणी समालोचनामध्ये होतो त्यावेळी मी सर 1 षटक अर्थातच ते बघायला गेलं तर बॉक्स क्रिकेट होतं. मात्र तिकडे 1 षटक 45 धावांचं सुद्धा मी पाहिलं. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे कारनामे आपण अनेकदा पाहत असतोय. दरम्यानच्या कालामध्ये आपण अतुल यांच्या गोलंदाजीचं जरूर कौतुक करूया. कारण ज्या पद्धतीनं सांघिक 3रं षटक ते हाताळत आहेत, कमालीची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. हाँ, एक जोर लगा रहा है ना वो अतुल. आप अतुल की गेंदबाजी को देखेंगे ना विशाल भाई, तो कंधे को जोर लगा रहा है. क्योंकि उसको भी मालूम है ना कि अगर यहाँ पे अपने को जीतना है तो मुझे कुछ तो ज्यादा और करना पड़ेगा. और उसी ज्यादा के चक्कर में वो कंधे का वापर कर रहा है. और उस कंधे के वापर के वजह से गेंद को ना उछाल मिल रही है. और उस गेंद को उछाल मिलने के कारण बल्लेबाज हर बार फंस रहा है. शेवटचा बॉल आपण पाहतोय. तर मात्र विजयाचा जो सुगंध आहे तो मात्र भैराई पॅकर्स डगआउटमध्ये दरवळायला लागलाय. शेवटचा बॉल असणार आहे समोर योगीराज. यावेळेचा फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जास्त धावा मिळणार नाही आहेत. 1 धाव जरूर मिळते. मला वाटतं 1ही धाव मिळाली नाही आहे आणि इथे मात्र विजयाला गवसणी घालतोय भैराई पॅकर्स क्रिकेट संघ. विजय सारखाचा असेल. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मी इथे मात्र किल्ले विजयदुर्ग संघाचं सुद्धा खूप खास अभिनंदन करेन. सर, किल्ले विजयदुर्ग संघ तुम्ही खरंच या स्पर्धेमध्ये खेळण्याचं स्वप्न बाळगून होता गेली 3 वर्ष आणि या वर्षी तुमचं पूर्ण झालं. मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने जरी पराभूत झाला असलात ना तरी मात्र पेंढरी गावच्या रहिवाशांची असतील, इथे उपस्थित खेळाडूंची असतील आणि संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांची मनं मात्र तुम्ही खेळाने जिंकलात. आज जरी अपयश जरी मिळालं असेल ना